यावेळी नागपंचमीला बनवा लाह्या घरच्या घरी, तेही अगदी डबा भरून, अगदी 5-10 मिनिटातच, अगदी सोप्या पद्धतीने. तर मी इथे स्टेप बाय स्टेप कशा बनवल्या आहेत, कसं करायचं ते मी इथे सांगितलेलं आहे. आणि मार्केटमध्ये जर आपण या लाह्या घ्यायला गेलं, आज मी सकाळी मार्केटमध्ये या लाह्या विचारल्या, अगदी 2 मूठ लाह्या 10 रुपयाला पॅकेट होतं. तर त्यापेक्षा 10 रुपयाच्या ज्वारीतनं तुम्ही डब्बा भरून लाह्या बनवू शकता. कशा त्या मी व्हिडिओ समोर सांगतेच आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही म्हणून. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे आपण नागपंचमीसाठी किंवा गोकुळाष्टमीसाठी इथे लाह्या बनवत आहे, तेही ज्वारीच्या घरच्या घरी. तर इथे सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपल्याला ज्वारी घ्यायची आहे. ज्वारी घेताना मार्केटमधून मोठी ज्वारी घ्यायची, छोटी ज्वारी घ्यायची नाही. तर इथे मी गॅसवर पाणी चढवलेलं आहे. आपल्याला मोठ्या गंजभर मी इथे पाणी चढवलेलं आहे. आता इथे मी ज्वारी घेतली आहे, साधारणतः 2.5 वाटी ज्वारी आहे. तर अशी चांगली टप्पोर ज्वारी घ्यायची आहे, बारीक बारीक दाण्याची घ्यायची नाही आहे. अगदी पांढरी शुभ्र आणि मोठ्या मोठ्या दाण्यांची ज्वारी घ्यायची आहे. तर अशी ज्वारी घेऊन घ्यायची. आता काय करायचं आहे, पाणी उकळू द्यायचं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला बघा उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण जी ज्वारी घेतलेली आहे स्वच्छ करायची आणि मगच घालायची, म्हणजे त्यातला कचरा निघून गेला पाहिजे. त्यात ज्वारी घालून घेतली. आता पाण्याला परत एक उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत ज्वारी या गरम पाण्यातच राहू द्यायची. तर आता इथे थोडंसं ढवळून घ्यायचं चमच्याच्या साह्याने, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होते. आणि आता याला उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर आता उकळी येते तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. तर बघा उकळी आलेली आहे. गॅस बंद करून घ्यायची आहे. थोडं राहू द्यायचं, जेणेकरून थोडी वाफ गेली पाहिजे. इकडे असं मोठं भांडं घ्यायचं, जेवढं पाणी घातलं आहे त्याच्या दुप्पट मोठं भांडं घ्यायचं. त्याच्यावर अशी जाळी घालायची आणि जे आपण ज्वारी उकळवलेली आहे ती यात ओतून घ्यायची, म्हणजे आपल्याला ज्वारीचं पाणी निथळून घ्यायचं आहे. तर या चाळणीत मी चाळून घेते. तुमच्याकडे चाळणी नसेल तर एखाद्या भांड्यावर कापड किंवा त्याच्यावर एखादं जाळीवालं छिद्र्यावालं आपल्याकडे चाळणी असते ती ठेवली तरीही चालेल. तर ही ज्वारी मी पूर्ण या भांड्यात काढून घेतलेली आहे. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग ही ज्वारी आपल्याला सुकत घालायची आहे. तरी आता पाणी निथळू देते मी. थोड्या वेळात, अगदी 5 ते 10 मिनटात पाणी निथळून जाणार. मग याला वाळत घालायची आहे. तर इथे बघा मी परडं घेतलेलं आहे. माझ्याकडे असं परडं आहे, त्याच्यावर मी टॉवेल घातलेला आहे कॉटनचा, म्हणजे पाणी लवकर ॲब्झॉर्ब होणार. आणि त्यावर ही ज्वारी जी आपण निथळून घेतलेली ज्वारी आहे ती घालून मोकळी पसरवून घेणार आणि ती वाळू देणार. 3 ते 4 तास वाळू द्यायची, किंवा तुम्ही दिवसभर वाळून घेतली, आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी फोडली, लाही फोडल्या तरीही चालतं. तर इथे मी 3-4 तासच फक्त वाळू देणार आहे. तर इथे मी पसरवून घेते आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. सातूच्या पिठाचे लाडू आहे, कानोले आहेत. पारंपरिक पद्धतीने सातूचं पीठ कसं बनवायचं याचीसुद्धा रेसिपी दिलेली आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपी दिलेली आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर आता परड्यावर पसरवलेली जी ज्वारी आहे ती सुकलेली आहे, ती एका भांड्यात जमा करून मी घेऊन आलेली आहे. आता इकडे गॅसवर कढई ठेवली. कढई छान एकदम कडकडीत गरम होऊ द्यायची, म्हणजे धूर निघायला. बघा याच्यात धूर निघायला दिसते आहे निघताना. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एकच मूठ ज्वारी घातलेली आहे आणि त्याला अशी मिक्स करून घेते आहे. दुसऱ्यांदा तुम्हाला नंतर दुसरी प्रोसिजर सांगते. अशी चमच्याच्या साह्याने, सिलिकॉनचा किंवा स्टीलच्या चमच्याच्या साह्याने फिरून घ्यायचं. आता ही नॉनस्टिक कढई आहे म्हणून मी सिलिकॉनच्या साह्याने फिरवते आहे. बघा लाहीचे दाणे फुटायला लागलेले आहे, छान ज्वारीचे दाणे लाह्यासारखे. तर इकडे तिकडे हे बघा मस्त असे, कारण की झाकणं आवश्यक आहे. नाहीतर कार्टूनमध्ये, आता माझ्या मुलीने मला ही आयडिया दिली, माझ्या हाताने चुकून झाकण उघडलं गेलं होतं, तर पूर्ण ज्वारीच्या ज्या लाह्या आहेत त्या उडायला लागल्या होत्या. तर ती बोलली मला की मम्मा, कार्टूनमध्ये जशा त्या लाह्या आणि पॉपकॉर्न उडतात ना, तसे हे पॉपकॉर्न उडायला लागले आहेत. तर अशा प्रकारे थोडंसं झाकण उघड करून चमच्याच्या साह्याने फिरवता पण येईल, किंवा मग मी तुम्हाला दुसरी प्रोसिजर पण सांगते आहे. तर आता हे पहिल्यांदा मी असंच फिरवून घेते आहे. आता बघा याला ओपन करते आहे. आता याला उघडून घ्यायचं, व्यवस्थित गार होऊ द्यायचं. फुटण्याचा आवाज थोडा कमी झाला की उघडून बघायचं. बघा छान फुटलेली आहे लाही. थोडीशी ज्वारी आहे, कारण की पहिला फेर आहे म्हणून शक्यतो लाही यात राहत नाही, ज्वारीचे दाणे राहत नाही, लाह्या छान फुटल्या जातात. तर आता मी इकडे परात घेतलेली आहे.
शक्यतो कापडानेच उचलायचं. माझं ते वरचं भांडं आहे ते जास्त गरम झालं नव्हतं म्हणून मी हाताने उचललं, नाहीतर कापडाच्या साह्याने उचलायचं. तर पहिला फेर झालेला एक मूठ जे टाकली होती, आता मी दुसऱ्यांदा 2 मूठ घालते आहे. तर मी चमच्याच्या साह्याने थोडा वेळ फिरून घेते आहे. नंतर मी झाकण झाकून त्याला कापडाने पकडून हलवते आहे. तर याला आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता मी झाकण झाकते आहे परत. याला झाकण झाकणं आवश्यक आहे, नाहीतर पूर्ण आजूबाजूला पूर्ण घरभर पसरेल. आता याला बघा फुटायला सुरुवात झालेली आहे. तर याला परत मी चमच्याच्या साह्याने थोडा वेळ फिरून घेतलं आहे, मग कापडाच्या साह्याने फिरवतं. अशा प्रकारे कापडाच्या साह्याने झाकण पॅक करून पकडून घ्यायचं आणि थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे ते वर खाली झाले की छान ज्वारी पूर्ण फुटली जाते, छान पॉपकॉर्न होतात ज्वारीचे. तर अशा प्रकारे मी कापडाने पकडून फोडून घेतलेले आहेत. आता मी ओपन करते आहे. तर बघा किती सारे पूर्ण ज्वारी फुटलेली आहे, मस्त पॉपकॉर्न झालेले आहे. मी हात टाकला आहे, तुम्ही हात टाकू नका, कारण की आता मला ती सवय झाली, त्यामुळे तुम्ही हात टाकू नका, उगाचच चटका लागेल. आता दुसरा फेर केलेला आहे मी, तो पण बघा किती मस्त झालेला आहे. अशा प्रकारे मी सर्व लाह्या भाजून घेतल्या, पूर्ण परात भरून झालेल्या आहे, डबा भरून झाल्या. त्यानंतरसुद्धा परातीत अर्धा परात माझ्याकडे लाह्या उरलेल्या आहेत. तर मी डबा भरून ठेवल्या आणि बाकीच्या लाह्या ज्या आहेत त्याचा चिवडा बनवून माझ्या मुलींनी खायलासुद्धा सुरुवात केली. तर कशी वाटली मला आजची रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.